तर नमस्कार मित्रांनो, आपण इथं पाहत आहे की आपण फॉरेक्स ट्रेडिंग जे करतो, त्या फॉरेक्स ट्रेडिंगचं ॲनालिसिस इथं शेअर करणार आहे आणि ट्रेड आपण कुठे पंच करणार आहे याबद्दल इथं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता हा जर बघितला हा तर चार्ट आहे ऑस्ट्रेलियन डॉलर वर्सेस US डॉलर. आता 4 तासावरती बघितलं तर वरून एक ट्रेंड लाईन इथं दिसत आहे. ओके, ट्रेंड लाईन दिसत आहे. बऱ्याच वेळा इथं रेजिस्टन्स फेस केलेला आहे. ही 4 आवरचे टाइम फ्रेम आहे आणि इथं 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती गेल्यानंतर इथं स्पष्ट दिसत आहे की हा एक रेजिस्टन्स झोन आहे. ओके, आणि हा एक सपोर्ट झोन आहे. आणि इथं जवळपास पाहायला गेलं तर दोनदा रिजेक्शन या इथून घेतलेला आहे या कॅन्डल्सने. तर आता आपण आपला ट्रेड कुठं पंच करणार आहे हे पाहणार आहे. ओके, ट्रेड पंच करण्यासाठी मी तो 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती 15 मिनिटच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आपण इथं यूज करतो बेस्ट ॲनालिसिससाठी फिबोनाची चार्ट आहे इथं यूज करतो. जसं की इथं फिबोनाची इथं मी ड्रॉ केली. ओके, आता इथं फिबोनाची ड्रॉ केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकताय की ही 0.5ची एक इम्पॉर्टंट लेवल आहे. याच्या खाली ज्यावेळेस कॅन्डल क्लोजिंग देईल त्यावेळेस आपण इथं ट्रेड पंच करणार आहे. ओके, इथं ट्रेड पंच करणार आहे. तर फिबोनाची आत्ता मी जी ड्रॉ केलेली आहे इथं मी आत्ता सध्याला काढून टाकतोय आणि चार्टचं जे बाईंग सेलिंगचं राहतं ते आपण इथं ॲडजस्ट करणार आहे. ओके, तर फिबोनाची जी लेवल होती, फिबोनाची तुम्ही लेवल पाहू शकता की इथून आपण फिबोनाची ड्रॉ केलेली होती आणि ही जी लेवल आहे 6671. ओके, ही जी लेवल आहे इथं तुम्ही पाहताय की 65,671. ओके, याच्या खाली एखादी कॅन्डल क्लोज झाली की आपण आपला ट्रेड पंच करणार आहे. तर त्यासाठी इथं मी हे आधीच लावून ठेवतोय 65,671च्या खाली कॅन्डल क्लोज झाल्यानंतर. ओके, ओके 65,670ची ऑर्डर लावलेली आहे आणि नेहमीप्रमाणे आपला एसएल हा इथं वरती थोडासा जास्त वरती असणार आहे कारण की स्टॉप लॉस हंटिंग वगैरे नको व्हायला. जवळपास इथं तुम्ही पाहू शकता की 10 पिप म्हणजे $1चा एसएल इथं ठेवलेला आहे मी. आणि 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती पाहायला गेलं तर टार्गेट हे जवळपास आपलं 1:2च्या वरती राहील. 1:2च्या वरती टार्गेट इथं तुम्ही पाहू शकताय की 65,450चं हे टार्गेट आपलं इथं अशा पद्धतीने राहणार आहे. ओके, 65,450चं टार्गेट इथं आपल्या पद्धतीने राहणार आहे. पण केव्हा? ज्यावेळेस एखादी कॅन्डल 65,670च्या खालती क्लोज होईल त्यावेळेस. ओके, इथं मी ॲड करून ठेवतोय एक्झॅक्ट 65,671ला हे लावलेलं आहे. याच्या खालती ज्यावेळेस कॅन्डल क्लोज होईल इथं आसपास त्यावेळेस आपण इथं एंट्री घेऊयात. आणि जवळपास 1 पिपचा एस एल असणार आहे, म्हणजे 10 पिपचा एस एल म्हणजे जवळपास $1चा एस एल असणार आहे आणि जवळपास $2.18 आपलं प्रॉफिट असणार आहे. ओके, $2.18. तर आता याला असंच या प्रोसेसला होऊन द्या. हा ट्रेड जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी हा इथे होल्ड करणार आहे आणि नंतर जे काही एस एल हिट होईल किंवा टार्गेट प्रॉफिट जे काय होईल ते आपल्यासोबत मी शेअर करणार आहे. तर पाहूया काय होतं या ट्रेडमध्ये. जसं तुम्ही पाहताय आपण एक ट्रेड दिला होता ऑस्ट्रेलियन डॉलर वर्सेस US डॉलरमध्ये. तर इथं आपण काय केलं होतं की फिबोनाची लेवल एक ड्रॉ केलेली या स्विंगची. ओके, फिबोनाची लेवल ड्रॉ केलेली आणि इथं तुम्ही पाहताय की ही जी लेवल आहे, ओके, ही जी लेवल आहे ते आहे 0.5ची. म्हणजे फिबोनाचीनुसार तिथून एक रिट्रेसमेंट येऊ शकते किंवा ट्रेंड चेंज होऊ शकतो. आपण असं ठरवलेलं की ती जी 0.5च्या खाली कॅन्डलचं क्लोजिंग आणि स्विंग, ओके, कॅन्डलचं क्लोजिंग आणि स्विंग दिला तर त्यामध्ये एंट्री होणार. आता इथं पाहताय की इथं ही कॅन्डल रेड कॅन्डल क्लोज झाली त्याच्या खाली, पण एका स्विंगनं पडलेलं नाही. असं पडलं असतं तर यामध्ये आपली एंट्री ॲक्टिवेट होत होती. ओके, एंट्री ॲक्टिवेट होत आणि समथिंग इथं आपला 10 पिप्स म्हणजे जवळपास $1चा एसएल होता, पण इथं आपली एंट्री ॲक्टिवेट झाली नाही, ते स्विंगनं पडलेलं नाही. इथं एक कॅन्डलचा विकचा लो पाहू शकताय. ओके, लो पाहू शकताय, तो पण तुटणं गरजेचं होतं. तर ज्यावेळेस मार्केट इथून वरती गेलं आणि वरती फेक ब्रेकडाऊन दिला, ओके, फेक ब्रेकडाऊन दिला त्यामुळे इथं ट्रॅप झालं आणि मार्केट पटपट खाली आलं. ओके, यामध्ये मग पटपट खाली आल्यामुळे यामध्ये आपले इथं पाहू शकता की ट्रेंड लाईन आहे. ट्रेंड लाईनवरती फेक ब्रेकआउट डबल टॉप सुद्धा बनवलेला आहे. त्यानंतर आपली एंट्री इथं ॲक्टिवेट झाली. ओके,
0.655650ला आपली एंट्री ॲक्टिवेट झाली या ट्रेडमध्ये. आणि जवळपास तुम्ही इथं पाहताय की आपलं टार्गेट होतं 450 या लेवलपर्यंत, जवळपास 1:2चा तो रेशो होता. पण 1:5 पर्यंत आपला ट्रेड इथं पाहताय तुम्ही गेलेला आहे आणि इथून रिव्हर्सर दिलेला आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला रिव्हर्सर पॅटर्न ओळखता आला नसेल, कारण मार्केट ज्यावेळेस इथं पाहताय की तुम्ही पडत असता एकही त्याने ग्रीन कॅन्डल बनवलेली नाही. आणि ज्यावेळेस मार्केट अशी ग्रीन कॅन्डल बनवता, हा मी जो गोल केलेला आहे तो एक रिव्हर्सल पॅटर्न आहे. तुम्ही याचे जे कॅन्डलस्टिक असतात त्यामध्ये हा पॅटर्न आयडेंटिफाय करू शकता. आता इथं मला याचं नॉलेज असल्यामुळे हा ट्रेड इथं मी कट केला आणि जवळपास 1:1च्या आसपास इथं प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे आणि तिथून हा ट्रेड आपला परत त्याने एस एल उडवला. ओके, तर आजचा असा ट्रेड होता. ओके, आपलं व्यवस्थितरित्या चाललेला आहे. आपण 1:1 घेऊन बाहेर पडलेलो आहे. आणि मेन सांगायचं झालं तर इथं एक सपोर्ट लेवल होती, त्याच्यामुळे इथून रिव्हर्सल येण्याची शक्यता होती. आपण स्टॉप लॉस ट्रेड केला त्यामुळे काही विषय नाही. इथं प्रॉफिटमध्ये हा ट्रेड आपला क्लोज झालेला आहे. आणि अशाच ॲनालिसिसचा व्हिडिओ मी रोज टाकणार आहे. आता इथं एंट्री ॲक्टिवेट झाली. आता इथं एखादा बिगिनर असतं तर फसला असतं, त्याचं इथं ट्रॅपमध्ये एस एल हिट करून पुन्हा मार्केट आपल्या दिशेने गेला असता. तिथं पाहताय की हा दुसरा एक आपला ट्रेड चाललेला आहे, एस एल वगैरे ठेवलेला आहे. युरो JPY हा आपला ट्रेड चालू आहे. तर याचा ॲनालिसिस पुढच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करतो की आता यामध्ये एस एल होतोय का काय होतोय. सध्या स्लाइटली प्रॉफिटमध्ये हा ट्रेड चाललेला आहे. तर आजच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. अशाच ॲनालिसिसचा व्हिडिओ टाकत जाईल, जेणेकरून हा म्हणजे लाईव्ह ट्रेडिंग नाही करत, पण नंतर याचा ॲनालिसिस येतो त्याच्यावरून तुम्हाला प्राइस ॲक्शनचा अंदाज येऊन जाईल. ओके, ठीक आहे.